केंद्र सरकार कोल्हापूर जिल्ह्यात इथेनॉल सीबीजी सायट्रिक ॲसिड निर्मितीचा 1,500 कोटींचा प्रकल्प आणि 1,500 कोटींचा यंत्रसामुग्री निर्मिती प्रकल्प उभारणार आहे। यातून महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना चालना देणार असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जाहीर केलं। इचलकरंजी इथं झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। दरम्यान इचलकरंजीला जुने दानवाडमधून पाणी योजना राबवली जाईल आणि त्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकार देईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। इचलकरंजी दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन तसंच जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार समारंभ झाला। त्यानंतर केटीपी मैदानावर महायुतीची जाहीर सभा झाली। आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीचा सहकार चळवळीमुळे विकास झाला आणि सहकार चळवळ वाढवण्यात रुजवण्यात कल्लाप्पण्णा आवाडे यांचं मोलाचं योगदान आहे। आवाडे घराण्यातील चौथी पिढी राजकारणात असल्याचं नमूद करून केंद्रीय मंत्री शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या विकासासाठी घोषणा करण्याची मागणी केली। तर कोल्हापूर जिल्हा सहकाराची जननी असून कल्लाप्पण्णा आवाडे यांच्यामुळे इचलकरंजीत सहकाराला नवा आयाम मिळाला आहे। त्यांनी सहकार वाढवण्यासाठी पूर्ण आयुष्य व्यतीत केल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यात माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यामुळे भाजप वाढत गेली आहे, त्यामुळे पक्षानं त्यांचा योग्य सन्मान करण्याची मागणी केली। दरम्यान काँग्रेसच्या काळात सहकाराच्या माध्यमातून नेत्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, पण आता महायुती सरकारनं सहकारातून समृद्धीचा नारा देत सहकारी संस्था सक्षम केल्या। पूर्वीची मक्तेदारी मोडीत काढली जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि व्यवस्थेमुळे साखर कारखानदारीसमोर अनेक संकट आली, पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योग टिकून राहिल्याचं नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून जुने दानवाड इथून पाणी योजना राबवण्याची घोषणा केली। कोणाचाही वाद होणार नाही, कोणाचे पाणी पळवणार नाही, कोणीही मध्ये येणार नाही अशी एक नवीन योजना त्यांनी शोधून काढली। शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड या ठिकाणी ही योजना आता आपण तयार करणार आहोत आणि म्हणून आजच शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी आम्ही घोषणा करतो की आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतून देण्यात येईल आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल हा विश्वास देखील मी आपल्याला देतो। केंद्रातील महायुती सरकारनं 12 वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 12 वर्षांपूर्वी देशात दंगे, धोपे, बॉम्ब हल्ले होत होते, पण दहशतवाद, नक्षलवाद मोडीत काढून आत्मनिर्भर भारत निर्माण झाला आहे। सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा देशाचा विकास साधला जातोय। 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय ठेवून महायुती सरकार काम करत आहे आणि ही इच्छा भाजपच पूर्ण करणार असल्यानं त्याला पाठबळ देण्याचं आवाहनही त्यांनी केलं। यही पश्चिम महाराष्ट्र में कोल्हापुर जिले में ही एक कोऑपरेटिव संयंत्र भारत सरकार लगाने जा रही है 1500 करोड़ रुपए से, जो सभी चीनी मिलों के इस सारे प्रोडक्ट बनाकर इसका मुनाफा वापिस चीनी मिलों में भेजे, जो देश भर की और दुनिया भर में शुगर मिल सप्लाई करने का काम करेगा, डेयरी के संयंत्र बनाएगा, इथेनॉल के संयंत्र बनाएगा, साइट्रिक एसिड और गोबर से या सीरे से सीबीजी गैस बनाने का संयंत्र भी वही बना जाएगा। यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, जयकुमार गोरे, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, आवाडे बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।